पोलीस त्यांना सांगा या घोषणा नाही थांबल्या तर जाताना दादा भेटणार नाही, तसेच निघून जातील. दादांचं भाषण चाललंय. दादा म्हणले भाषण झाल्यावर मी तुम्हाला भेटेन असं जाऊन सांगा. पोलीस कळत नाही का? तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टीनं तुम्हाला सांगतो की काही कोटी रुपये मी गेल्या वर्षात आर्थिक वर्षात काही कोटी आणि आता जवळपास किती 40 कोटी 40 कोटी दुधाचा काही संबंध नाही. बीडी अण्णांनी स्वर्गीय होत्या, परंतु शेवटी साहेब वैतागले की आता किती, कारण अनंतराव थोपटे त्रास देत होते. भंडाऱ्याला पण कुठल्या तरी सभेला आले, त्यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे, मी खोलात जात नाही, पण इतका त्रास दिला. परंतु त्याच्यातनं स्वर्गीय बीडी अण्णा असतील, सतीश मामा असतील, बाळासाहेब तावरे असतील, अशा अनेक 21 एकर जारगडवाडीला जागा घेतली. मी जारगडवाडीकरांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तिथं आपण जनावरांचा बाजार देणार आहे. त्या दिवशी मतदान केल्यानंतर मी सकाळी तिथे गेलो, प्लमवॉल कशी करायची वगैरे. आज मला आता दुपारी प्लॅन दाखवतील माझे अधिकारी, पण तिथं आपण सगळं भरून घेणार आहे रोडच्या लेवलला आणि फार चांगल्या पद्धतीनं जनावरांचा बाजार. कारण आपल्या इथे जनावर मोठ्या प्रमाणावर असतात, गाई असतील, म्हशी असतील, त्याच्यामध्ये कालवडी असतील, बैल असतील, तर त्या प्रकारे तो बाजार आपण चांगला करतो. इथं पण मी मार्केटला त्रास दिला नाही. रेशीमचं पण एक युनिट तिथं चाललेलं आहे. रेशीमला किती पैसे दिले? 17.5 कोटी. हे सगळे यांच्या टर्म मधले का? 17.5 कोटी, 45 कोटी, 60 कोटी हे एका टर्म मधले पैसे, म्हणजे 5 वर्षाच्या टर्म मधले. आजपर्यंत मार्केट कमिटी झाली, पातू देशमुख साहेब, अनेक मान्यवर तिथं, मला तर सपत्र देवताचे पण चेअरमन होते, अनेक जण चेअरमन झाले. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण कुणाच्याच कारकिर्दीमध्ये एवढे पैसे आले नव्हते. एवढे पैसे आपण राज्य सरकारकडनं आणले की नाही माहिती घ्या. आणि महाराष्ट्रात कुठं पैसे तसे मिळालेत का याची पण माहिती घ्या. ते आता तिथलं काम चाललंय. तिथं मागं क्रीडा संकुलाचं काम उत्तम पद्धतीनं चाललंय. त्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. आपली बारामती बँक अडचणीत होती. अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता मी त्या सचिनला सांगितलं, कुणाचंही ऐकायचं नाही. अजित पवारचं प्रकरण असेल किंवा आणखी कुणाचं असेल, थकलेलं असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्यायची, कुणाचंही ऐकायचं नाही. तेव्हा कुठं यंदा आता किती आला रे? 0%. मित्रांनो, संस्था अशा कशा चालत नाही. तुम्ही शेजारच्या फलटण तालुक्याला जावा, पुरंदर तालुक्याला जावा, काय परिस्थिती बघा. त्यामध्ये कुठंतरी कठोर, मला तुम्हाला नाराज करायचा नाहीये, तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये, पण तुम्ही जर पैसे घेतलेले असतील तर ते मात्र तुम्ही भेटले. कामारे मध्ये कशाला देणार आहे? चांगलं चाललं म्हणजे काही नाही चाललं तर चेअरमन कसा ठेवील तुला? त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. खरेदी विक्री संघाला पण माडाची जागा होती, ती मिळून दिली मेडच्या तिथली. आणि आज तिथं ते सगळी भराई करून तिथं पंप कसा झाला बघा. पूर्वीचं वनगुजरे काय परिस्थिती तिथं होती, पाणी साठत होतं. आज तिथं जाऊन बघा कसं चित्र बदललेलं आहे. आणि तिथं पायलिंग घेतलं मी याला आयुर्वेदिक कॉलेजला. तुम्ही काही दिवसांनी आयुर्वेदिक कॉलेज झाल्यानंतर तिथले हॉल आणि तिथला सगळा परिसर बघितला ना तर तुम्ही पण म्हणाल आम्ही बारामतीत नाही कुठेतरी दुसरीकडे आतलं बघतो. एवढं चांगलं दर्जेदार डॉक्टर तिथं कसे निर्माण होतील आणि तिथल्या स्टाफला पण मनापासून तिथं राहून काम करावं असं वाटेल अशा पद्धतीची ही सगळी कामं चालली. मी अनेक कामाचा उल्लेख करीन, परंतु मला मूळ मुद्द्यावर तुमच्याकडे यायचंय. सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आज छत्रपतीला अडचण असताना तुम्ही आमच्यावर विश्वास, जसा एकेकाळी आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता, मी तिथं आमच्या सोमनाथ तोडकरच्याच कार्यालयामध्ये मेळावा घेतला होता आणि तिथं काय सांगायचं ते सांगितलं होतं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वासाला तडा जाऊन देणार आहे. मी ज्यावेळेस ठरवतो ना मनापासून, त्यावेळेस मग मी माझं सर्वस्व पणाला लावतो. मी काय हायगाईच करत नाही. तो कारखाना बाहेर काढला. आता तो कारखाना आज राज्यामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये
भाव देतो, रिकव्हरी डेट्सवर तर त्याच्यापेक्षा जास्त भाव देतो. इथं त्याचा चेअरमन बसलाय पुरुषोत्तम दादा, त्याला विचार. राजवर्धन बसलाय, त्याला विचारा. म्हणजे संस्था अशा चालवायच्या असतात. काही अडचणी येतात कुठल्याही संस्थेमध्ये, कधी कधी चढ उतार येतात. आता उसाच बद्दल बोलायचं, हा, माळेगावची नगरपंचायत केली, 5 वर्ष झाली. दरवर्षी माळेगावला ग्रामपंचायतीला किती, माळेगावच्या ग्रामपंचायतीचं कोणी सरपंच होतं का इथलं? दीपक, किती पैसे मिळायचे दरवर्षी? अरे ग्रामपंचायत असताना अरे ग्रामपंचायत असताना वर्षाला किती मिळायचे? 25 ते 50 लाख झाला. मला आठवतं एकदा दीपक पण सरपंच झाला, ती झेंडा घेऊन त्याचे काय मिरवणूक चाललेली होती तिकडे होतं. नंतर येऊन भेटलं, ते सगळे झालं. एखाद्याच्या अंगात आलं की असा अंगात येते, नंतर जमिनीवर पाय टाकल्यावर त्यांना कळते नाही राहत, दादाच आपल्याला मदत करत, दुसरा कुणी करणार. पण जोपर्यंत अंगात संचारलेला असतो तोपर्यंत दादा गेला आला नाही, याला उडत असं ते चाललेलं असतं. ठीक आहे, त्यांचा अधिकाऱ्याकडे संविधानाने दिलेला. तर त्यामध्ये मी आता त्याला विचारा, नगरपंचायत केली, कुठल्याही सहकार्याला विचारा, 5 वर्षामध्ये बाबासाहेब 350 कोटी रुपये दिले. 350 कोटी. आप्पासाहेब कशाला म्हणतात 350 कोटी? आले होते माझ्यावर कधी? पोलीस स्टेशन वेगळं, डिवायडर वगैरे केलेले रस्ते 4 पदरी वेगळे, हे पैसे त्याच्यात नाहीयेत, बरोबर ना? हे वेगळे क्रीडा संकुल आपल्याला तमाम आला दिलं खातं, त्याच्यावरती देणारच का? म्हणजे हे सगळं आपण करतोय. त्या आयटीआयला पण दिले, बरोबर, आयटीआयला पण दिले. तिथं पण मी लक्ष घातलेलं आहे. परवाच आम्ही एक कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे, त्या आयटीआय पण फार सुंदर करणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. अशा पद्धतीनं 350 कोटी माळेगावच्या ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ग्रामपंचायत असेपर्यंत झाले, मिळाले नसतील एवढे पैसे दिले 5 वर्षात. तरी त्याच्यात 1 वर्ष माझं करोनाचं गेलं. कारण करोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे की उत्पन्न, मला पगार करणंच अवघड झालेलं होतं. मी क्लास 1 क्लास 2 चे पगार काही काळ थांबवले होते, नंतर परिस्थिती सुधारल्यावर आपण दिले. असा काळ तो गेला. जसं मी आपला प्रपंच करत असताना अडचणी येतात, तसं मला पाणी पण लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात. तेव्हा पाणी पिताना लगेच ऍडजस्ट करावं. पाणी तरी तू तरी पाणीच पिकलं, दुसरं काय पित नाही. आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला हात लावलेला नाही, एवढा एकच नाही काय. तर दुसरेही असतील की बाकीचे म्हणतील बघा काही असतील, पण मेजॉरिटी नाहीये. तर सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या पद्धतीनं आपण काम करतोय बाबांनो. आता 11व्यांदा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. मग मी बापूंनाही सकाळीच सांगितलं ते इकडे येऊ नका, मला माळेगावच्या बद्दल बोलायचंय. आपण नंतर तुमचा चेअरमन व्हाईस चेअरमन झाल्यावर सत्कार घेऊ. 21च्या 21 बोर्डाचा मला सभासदांचे पण तिथे आभार मानायचे. मी आत्ताच माझ्या तिथल्या 53 गावच्या बारामती इंदापूर तालुक्यातल्या सर्व मान्यवरांचे, सर्व सभासदांचे, सर्व कार्यकर्त्यांची ही निवडणूक एकतर्फी होण्याच्या करता ज्यांनी मला सहकार्य केलं, काहींचे फॉर्म राहिले तरी नंतर त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला. भाऊसाहेबांचा मुलगा असेल सत्कारांचा किंवा इतर काही काळे आणि इतर मान्यवर असतील, आणि त्या प्रकारे ते झालं. आणि मला वाटतं 6,500च्या फरकाने ते आलं पहिल्यांदा छत्रपतीच्या इतिहासामध्ये. टक्केवारी पण कमी झाली, 75% संदीप तुला माहिती आहे, सतपाल अशोकराव 75% मतदान झालं. पण आता आपल्या इथं सभासद आहेत, मी मगाशी सांगितलं तसं 19,651 फॉर्म भरायला सुरुवात झालेली. काहींना वाटत होतं की ताबडतोब निवडणूक लागावी. मी गप्प बसलो होतो. मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायची नाही.
पण काही जण जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना साहेब निवडणूक लावा, साहेब निवडणूक लावा. मी सीएम साहेबांना सांगितलं, सीएम साहेब माझा मतदारसंघ आहे, आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत, मी पण घटक आहे, लहान असेल पण मी पण घटक आहे 40-45 आमदारांचा, आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे. कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे, सहकार खातं माझ्या बाबासाहेबांकडे आहे. पण काहींना चैनच पडत नव्हतं, सुटलं की मुंबई, सुटलं की मुंबई. अहो आता आम्ही महायुतीत काम करतो, त्याच्यावर इकडे पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आणि काम करून आणू. अरे शाणे, तुला अमित शहा साहेब ओळखतात तरी का रे? उभी गप्पा आणतो काही. पण त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार असतं त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे, 2 नंबरचा पक्ष संख्येने 2 नंबरचा शिवसेना एकनाथरावांची आहे, आणि 3 नंबरला मी तिथे आहे, म्हणजे राष्ट्रवादी, मी म्हणजे राष्ट्रवादी. अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे. आणि मी सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चालणार, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल. पण भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली. तुम्ही बघितलं 18ला मतदान झालं आपलं, 19ला रात्री कधीतरी काउंटिंग संपलं, 21ला निकाल इलेक्शन लावलं, एकच दिवस मध्ये गेला पालखेजी, आणि 21ला लावलं. त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे, कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून दिलेलं, मला कधी तुम्ही अपयश दाखवलेलं नाही. आणि छातीठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो ही माझी बारामती, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत असतो, हे माझी मतदार, हा माझा मतदारसंघ. आणि त्यामुळे मला काम करायला हुरूप येतो. तुम्ही प्रत्येक माझी टर्म बघा, 90 ते 95, मला 90 नाही, 90ला साहेब आले होते, पण 91 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, नंतर 2019 आणि 2024. प्रत्येक 5 वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत गेले. तुम्ही कुठलीही टर्म आठवा. आज देखील बारामतीचा ग्रामीण भाग ज्या पद्धतीने आम्ही बदलवतोय, अर्थात तुमची साथ आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तरुणांचं सहकार्य आहे, बहिणींची मदत आहे, म्हणून हे करतोय. आता पण कुणीतरी ते बाहेर ते घोषणा चालल्या, त्यांनी सगळ्यांनी अतिक्रमण केली, अतिक्रमण काढायला की त्यांनी घोषणा सुरू केल्या. आपण टपऱ्या विरहित बारामती करायची, त्याकरता स्टॉल काढले. तुम्ही बघितलं ना, त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले, ते स्टॉल घ्या ना, हे आपण रिजनेबल दरामध्ये देऊ, स्वच्छता ठेवा. परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून तर मी टपरी टाकायची, कसं काय चालू? मग त्याच्या शेजारी कोणीतरी पानटपरी टाकायची, मग त्याच्या शेजारी चहा, कोंबडी चहा. तर अशा पद्धतीनं हे कसं रे? मी आता पण येताना 5 का 6 झाडाच्या फांद्या तुटल्या होत्या कालच्या वादळात. मी ताबडतोब चीफ ऑफिसरला सांगितलं, मला त्या फांद्या काढून घे. कोण माणसाला एवढं बारीक बघणारे? कुणी बघू शकत नाही. आज नाही तुम्हाला पुढे कळेल, कुणीच नाही. आज प्रत्येक वेळेस आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची. कुणी, मी पण अनेक वर्ष काम करतोय, अनेकांचं काम मी जाऊन, मला कुणावर टीका करायची नाही. नाहीतर मी सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात, लावतात. हे तो सीपीचा नोट आली का माझी? यादी करायची, हळद कुंकू घाल त्याला, मोर चालेल. आता तुम्हाला, तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का तुम्ही? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो, आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेळ वाकडं केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं का असं कर म्हणून? मला तर काय कळलंच. मी घडल्या
सिटी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून पळून कुठे जातोय, पळून पळून कुठे. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आला म्हणला. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात निघालं, केशवराच्या घरात प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं. चेपी नाही गेलं तरी माणूस रुजतोय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुढे, अरे मीच पट्ट्यांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या न्यायाचा नाम मी नव्हती केली. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय नोकरीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणला की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा मारत होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने देताय? कोणतं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतोय त्याकडं. एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही नाही, खरं आहे ते सांभाळी, जे खरं आहे ते खरं. मी एवढा अधिकार आणि आवाज काढून बोलतो, त्याच्यात 5 पैसे कुणाचा निंदा नाहीये, चहाचा पण निंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206 पण 25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही तो वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3/5 नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. तर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कळले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील बाहेरचा लाच त्याच्यात सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं जी हकालपट्टी केलेली आहे, असली नालायक माझ्या पक्षात नको. काय करायचं नाही. गरिबाच्या दारात धागा जाईल, पण असल्यांच्या भरवायच्या दारात जाणार नाही. पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मला मी विचारतो किंवा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलंय, त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठे दुरावला पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून आलो नाही समजायचं. आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो तर. ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम चाललेलं आहे. 3 टीम आहे, अजून 3 वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे.
ते महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चुकारायला सांगतो. चूक केली तर माझ्या जवळचा असलं तरी मी काय पोलिसांना सांगतो ह्याला टायर मध्ये सोडू नको चालेला. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय, व्यवस्थित चालवतोय, हेही आपण बघताय. आपल्याकडं काही भागामध्ये पाऊस पण चांगला पडलेला आहे. कांद्याचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करायला सांगितले, पण ऊस पिकाला आणि काही इतर पिकांना फायदा झाला. आंब्याचं नुकसान झालंय, काही नुकसान होतोय, काही फायदा होतोय, पण पाळी वाचलेली. त्याच्यामध्ये जिरायत भागामध्ये पण मध्ये थोडस माझ्या जनाई सिरसाईच्या बद्दलच्या भावना तीव्र होत्या. आबा तिथं सारखी लोक म्हणायची पाणी सोडा, पण तिथंही थोडा रिलीफ मिळालेला आहे. ही परिस्थिती आणि हवामान खातं, कालच आम्ही खरीपाची मिटिंग राज्याची, बियाणं आहे का, खतं आहे का, औषध आहेत का, लिंकिंग मी आता तुम्हाला सांगतो. जर कुठल्या खत विक्रेता केंद्रांनी किंवा बियाणे केंद्रांनी तुम्हाला खत घेताना सुपर फॉस्फेट घेताय किंवा DAP घेताय तर हे खत तुम्हाला घेतलंच पाहिजे असं सांगितलं की माझ्या इथं मी यादवला त्या मुळीतला आणि मुसळेला इथं ठेवलेलं आहे काम करण्याकरता. त्यांना सांगा मी ताबडतोब त्या दुकानावर ऍक्शन घेईन, त्याचं लायसन्स सस्पेंड करेन. काल मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्याला सगळ्यांना सांगितलं माझ्या शेतकऱ्याला बळजबरी करून कुठलं खत गळ्यात मारायचं नाही. बियाणं पण जे चांगलं बियाणं आहे तेच त्या ठिकाणी द्यायचं. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि तशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये भूमी अभिलेख महाराष्ट्रव्यापी संपामुळे शासकीय योजनेच्या मोजणीचं काम थोडंसं थांबलेलं आहे. त्या 2 इंच पाऊस इकडे सगळीकडे पडलेला आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती. आता प्रश्न आहे तो आपल्या 19,651 सभासदांचा. मित्रांनो, माळेगाव कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 46-47 ला धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील आदींनी सहकार चळवळ आपल्या इथं उभी केली आणि 1950 ला पद्मश्री विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा आणि सुजयचे पणजोबा, त्यांनी सुजय विखे पाटलांचे त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणीला प्रवरानगरला सुरू केला. तोच पहिला कारखाना त्यातलाच काही माळेगाव आपल्या सोमेश्वरला आणलं, छत्रपतीला आणला होता. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती सुरू झाला तेव्हा त्यावेळेस साधारण लोकांना कळलं की गुराळ करण्याच्या पेक्षा साखर कारखाना उभा राहिला. साखर कारखाने खाजगी होते, वालचंदचे होते, इतर मान्यवरांचे होते, पण कारखाना उभा केला तर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होतो आणि तो नीट चालू शकतो. म्हणून त्यानंतरच्या कालावधीत बारामती तालुका डेव्हलपमेंट बोर्डाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसचे संस्थापक चेअरमन दादासाहेब गोपाळराव शेंबेकर कैलासवासी आणि कैलासवासी बापूसाहेब जाधवराव म्हणजे बापूसाहेब उर्फ वीरसिंह जाधवराव आदींनी माळेगाव कारखान्याची स्थापना 5 जुलै 1954 ला केली आणि प्रथम गळीत हंगाम मात्र 25 नोव्हेंबर 1957 ला त्या बाबतीमध्ये सुरू झाला. त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते तो पार पडला आणि 1,05,000 गाळा त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आता
यावेळेस जे बोर्ड मी तुम्हाला सांगितलं होतं निवडून द्यायला, त्याच्यात सुरुवातीला बाळासाहेब तावरेंनी नेतृत्व केलं, नंतर केशवरावजी नेतृत्व केलं, वेगवेगळ्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून नेतृत्व केलं आणि त्यामध्ये 21-22 मध्ये 9,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करून 15 लाख टन गाळपाचा विक्रम हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केला. या सगळ्या शेंबेकरांच्या पासून, जाधवरावांच्या पासून आजपर्यंत केशवरावांच्या पर्यंत अनेक मान्यवर तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन लाभले. मग त्याच्यामध्ये कैलासवासी श्रीरंगांना जगताप असतील, आमचे बिंदुराव तात्या गोखले असतील, माधवरावजी तावरे माळेगावचे असतील, शंकरराव दाते असतील, कैलासवासी गुलाबराव ढावण पाटील असतील, आपले शिवलिंगजी हिरेमठ काका हे असतील, चंद्ररावांना अनेकदा चेअरमन झाले, बाळासाहेब तावरे अनेकदा चेअरमन झाले, कैलासवासी संपतराव तावरे हे काही काळ चेअरमन झाले, रंजन काका चेअरमन झाले, केशवराव चेअरमन झाले. या सगळ्यांनी आपापल्या परीनं तुरा सांभाळली. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 67ला तुम्ही पवार साहेबांना संधी दिली. पवार साहेब अतिशय उगवतं तरुण तरफदार नेतृत्व होतं. त्यांनी आपल्या बारामती असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, त्या पद्धतीनं त्यांनी कामं केली. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला. 90 पासून 91 पासून तुम्ही मला संधी दिली. मी माझ्या परीनं आजपर्यंत कामं करत आलेलो आहे. निश्चितपणे इथं बसणारा प्रत्येक जण सांगेल, बारामती बदलत चाललेली आहे, बारामतीचा विकास होत चाललेला आहे, बारामतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. अशा पद्धतीनं बारामती काटेवाडीपासून माझ्या निंबूरपर्यंत, तिकडे सांगवीपासून इकडं खराडवाडीपर्यंत हे सगळं त्या ठिकाणी. बाळाला बाहेर घेऊन जाऊ, ते रडायला लागलं माझं भाषणात. तर या सगळी परिस्थिती आहे. या तुझं काम असेल तर 2च्या पुढे घरी आहे, इथं नाही माझ्या घरी. आणि तुझं काम असेल ते केलं जाईल. पहिलं तुला भेटी घरी यायचं, काहीतरी शिस्त पाळा. या प्रकारे घरी म्हणजे इथं सहयोगला काटेवडील नको. या पद्धतीनं यांनी काम केलं. VSI जी संस्था आहे, त्या संस्थेने मांजरीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला 2025 साली यंदा आर्थिक व्यवस्थापनाचा राज्यातला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला पुरस्कार. सन 2024 मध्ये बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड एकम शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन इंडिया या संस्थेने त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. आणि भाव पण बाळासाहेब असतील, केशवराव असतील यांनी चांगला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण अडचण त्याच्यामध्ये येऊन दिली नाही. ज्यावेळेस माझी मदत लागायची, मी कोणी चेअरमन असला तर त्यावेळेस मदत करायचो. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादाला विचारा, मी तर अनेकदा त्यांना म्हणतो नुसतं फोनवर मला सांगा. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे फोनवर त्यांची कामं VSI कडे असेल किंवा साखर आयुक्ताकडे असेल किंवा एक्साईज कडे असेल किंवा सहकार विभागाकडे असेल, कुणाकडे असेल तर मी करू शकतो, काही अडचण नाही. आपल्याला प्रपंचाचा सगळा विचार करायचा आहे. काही जर दबक्या आवाजात म्हणतात की दादा काही समोरच्यांनी पॅनल केले, आता 2 पॅनल होतात, 3 पॅनल होतात, 4 पॅनल होतात, मला माहिती नाही. ते मी मगाशी सांगितलं की इतक्या तारखेला ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसेल. ते 13 जूनला दिसेल की किती जण निवडणूक त्या बाबतीमध्ये लढवत आहेत. अंतिम यादी, चिन्ह काय. माझी आपल्याला विनंती आहे 37 गावातल्या सगळ्या सभासदांना, तुम्हाला भाव चांगला पाहिजे, चांगला भाव दिला. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वभांडवलाची गुंतवणूक या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने, बाळासाहेबांनी आणि केशवरावच्या संचालक बोर्डाने केली. 5 वर्षाच्या काळात 100 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक स्वभांडवली झालेली आहे. आणि त्याच्यामुळं विना स्टॉपेज विक्रमी अशा पद्धतीचं गाळप तिथं झालेलं आहे. आपण साखर विक्री करताना पण
आपण सांगण्याची चांगली यांची स्पर्धा असते, सोमेश्वर आणि माळेगावची साखर स्पर्धा जरी चांगल्याशी कराल. स्पर्धा मी छत्रपती शिकारा म्हणणार नाही, मी कधी पण त्यावेळेस सांगायचो, पण स्पर्धा या दोन कारखान्यांनी करावी. आणखीन जे चांगले भाव देणारे, पूर्वी एक हुतात्मा किसनआई होता, राजा बापू पाटील होता आहे, ह्या सगळ्यांशी किंवा माझ्या कोल्हापूरमध्ये, मी आता उद्या कोल्हापूरला चाललो, कोल्हापूरचे चांगले कारखाने ज्याचा भाव असेल त्याच्याशी आपण स्पर्धा करू. आज या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. आता हा विक्रमी भाव देत असताना काही मागच्या काळातलं मध्य आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे या 5 वर्षात बाळासाहेब तावरेंनी आणि केशवरावांनी एकूण 7 कोटी रुपयाची परतफेड केली. मी जे सांगतोय ना, याच्यात काही खोट असेल तर कुणी पण मला भेटायचं. मी आकडे सगळे व्यवस्थित माहिती घेऊन बोलतो. त्यामध्ये FRP सॉफ्ट लोनचं 5 वर्षात 19 कोटीची परतफेड केली. भाव घेतले, भावावर परिणाम होऊन दिला नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा सॉफ्ट लोन दिलं, 2% व्याज आम्ही राज्य सरकारने सहन केलं, 2% मला वाटतं केंद्राने सहन केलं, 2% साखर कारखाने असं काहीतरी 6% दिलेलं होतं. कामगारांच्या प्रलंबित हुद्देवाढी ती दिली. काही बाबतीमध्ये मागच्या काळातल्या कामगारांचा रजेचा पगार हा आताच्या 5 वर्षाच्या संचालक बोर्डाने जवळपास 3 कोटी रुपये अदा केले. बाळासाहेब आणि केशवराव दोघांच्या तोंडावर सांगतो, 3 कोटी रुपये मागचे अदा केले. हार्वेस्टिंग मशीनच्या माध्यमातून आता आपल्याला पुढं सोमेश्वरला, माळेगावला, छत्रपतीला, इतर जे कारखाने आपल्याला हार्वेस्टरवर जावंच लागेल. एवढं फसवाफसवी चाललेली की न सांगितलेलं पण. काही काही टोळ्या कशा फसवतात तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं आता पूर्वीसारखं लेबर पहाटे उठून काम करायला तयार नाही. ते म्हणतात किती वर्ष आम्ही काम करायचं, आमच्या पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, आमच्या बाबांनी केलं, आम्ही आमच्या पोरांनी काय करायचं. आता पहिलं जवळपास कमी झालेली आहे. आता ट्रॅक्टरला जुगार करतात, कोण त्याला मुंगळा म्हणतं, कोण त्याला काय म्हणतं. त्यांनी आता ऊस आणला जातो आणि हार्वेस्टरनी तोडून आणलेला ऊसची वाहनं लवकरात लवकर खाली 5 मिनिटाच्या आत केली पाहिजे. वेळेची बचत, पैशाची बचत राज्यातल्या अनेक ठिकाणी केलं जातं. त्याकरता गव्हाणीजवळ टिपलर उभा करावा लागतो. टिपलर ज्याला माहिती आहे त्याला टिपलर कळेल, जे काही कारखान्याशी संबंधित आहे. त्यामध्ये आज महाराष्ट्रात, मी अधिकारवाणी सांगतो, महाराष्ट्रात जर सगळ्यात चांगल्या टिपलरची व्यवस्था कुठं झाली तर ती माळेगाव सहकारी साखर कारखान्यात. मला ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस त्यांना सांगतो, गावा माळेगाव कारखान्याचा टिपलर कसा आहे, कसा सर्व्हिस देतो आणि कशा पद्धतीनं चांगला. कारण पुढं आता माझा सहकारी साखर कारखाना लातूरचा 100% गरीब हार्वेस्टरनी करतो. मला आम्ही देशमुख सांगत होतो, विलासरावचे चिरंजीव 100% गरीब. तसं आपल्याला सुरेशराव करावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. टप्प्याटप्प्याने कसं पुढे जायचं, मी त्याच्यात नितीन गडकरी साहेबांशी बोलेल. केंद्रात काही त्याच्यामध्ये RRR मध्ये काही पैसे आणता येतात का, काय करता येतात का, ते मी करीन. माझं काम मी चोख करीन, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. माळेगाव सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक वरदान ठरणारी आरोग्य विमा पॉलिसी सभासदांना आतापर्यंत 27 कोटी रुपयाचा लाभ झालेला आणि सभासदांचा प्रीमियम हा 16 कोटी रुपये फक्त भरला. 16 कोटीच्या बदल्यात सागर 27 कोटी आपल्या लोकांचा फायदा झाला. कारण कधी कुणावर कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि साखर निर्मिती बरोबर आपली डिस्टिलरी, वीज निर्मिती प्रकल्प, संजीवनी खत प्रकल्प याच्या माध्यमातून देखील संचालक बोर्डाने विक्रमी उत्पन्न केल्यामुळं ऊसाचा दर आपल्याला चांगला काढता आला. मला माहिती होतं निवडणूक लागणार आहे, मी आधीच बोर्डाला सांगितलं ठराव करून ठेवा कोळकीचा, नाहीतर पुन्हा आचारसंहिता लागल्यावर प्रॉब्लेम येईल. बाळासाहेब बाबूराव त्याच्यावरती ठराव केला
आता ठराव झालेला असल्यामुळे पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नाही, कुणी काही विरोध करायचं कारण नाही. ठराव झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे ओळखीचे त्यांच्या हक्काचे हे सगळं गणित आहे. या पद्धतीने केलंय. पण काही बाबतीमध्ये काही जणांच्या चुका झालेल्या. मी काम करत असताना चूक झाली तर चूक मान्य करणारा कार्यकर्ता पडतरे. मी अजिबात तसं हे करत नाही तर बा चुका झालेल्या आहे. छत्रपतीला पॅनल करत असताना मी 100% नवीन पॅनल केलं. हे पाहत आताही मी बऱ्यापैकी बदल करणार. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, माझ्या समोर ज्याचं पॅनल व्हायचं त्यांनी करा, माझी हरकत नाही. मी लढणार, मी माझं पॅनल उभं करणार. कुणी काही पण म्हणा, मी अतिशय व्यवस्थितपणे समोरचे तुल्यबळ पॅनल झालेले समजून लोकांच्या समोर जाणार. मलाही एकदा बघायचंच आहे आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या विचाराच्या पॅनलला आणि मी चेअरमन कोण करणार ते मी प्रचाराचा नारळ फोडत असताना तुमच्या पुढे जाहीर करेन. जसा मी सोमेश्वरचा छत्रपतीचा प्रचाराचा नारळ फोडत असताना सगळ्यांच्या तिथे सांगितलं 5 वर्ष पृथ्वीराज जातात चेअरमन आहे. त्यावेळेस लोकांनी मग त्याच्यावर विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि लोकांनी मला साथ दिली आणि ते पॅनल निवडून आलं. तसं मी 13 तारखेला प्रचाराचा नारळ फोडी. त्या दिवशी मी इथं असेल. 13 तारखेला वार कोणवार आहे? शुक्रवार. आपल्याला फक्त सोमवार मंगळवार बुधवार काम असतं तिथं. त्याच्यावर शुक्रवारी मी इकडे येईल. नारळ फोडून मी चेअरमन कोण आहे ते सांगेन. राहिलेले 5 गटातले 5 व्हाईस चेअरमन त्या बाबतीमध्ये करीन. हे करत असताना आपल्याला माळेगाव गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायची. माझ्या पंढरी गटात 7 गाव आहेत, 3 लोक निवडायची. माझ्या सांगली गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायची. माझ्या खांडक शिरोलीमध्ये 2 गाव आहेत, 2 लोक निवडायची. माझ्या निरागस गटात 4 गाव आहेत, 2 लोक निवडायची. म्हणजे मी जनरलचं सांगतो. बारामतीत 14 गाव आहेत, 2 लोक निवडायची. असं 37 गावात आपल्याला साधारण 15 लोक निवडायचे. नंतर एक ब बद्दल निवडायचं, एक NT बद्दल निवडायचं, एक SC ST बद्दल निवडायचं, 2 आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आणि एक इतर मागासवर्गीय मतदारसंघ. कवले बापू, तुम्ही मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ केलं होतं तुम्ही लोक माझ्या इथं आंदोलन करून आला होता. आज तिथं ढोल वाजवा ना. मी भुजबळांना नाही घेतलं त्यावेळेस तिथं आंदोलन केलं, पण घेतलं तर डोक्याला वाजत. बरोबर नाही. अरे हा अजित पवार कधी जातीवाद करत नाही. एक माणसाला त्या 35 वर्षात अजित पवारची कुठं जातीवाद केला? एक उदाहरण सांगा. एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, मार्ग काढतोय, त्याच्यात वेगवेगळ्यांना संधी देतोय. पुढेही भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब काही दिवसांनी तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणार आहे. जे प्रमुख नेते त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण आहे. पण काही माहिती घ्यायची नाही, काय नाही. आणि काही तर ती फोटो घेऊ नये म्हणून असे लपतात. अरे लपता कशाला? उघड पाहुणे या ना. मी कधी लपून छपून राजकारण केले का? कधीच केलं नाही. आज पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांना विनंती करायची, तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. जे काही करून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले. तुम्ही म्हणाल तू काय करणार आहे? मी कारखान्याला भाव 5 वर्ष चांगला देणार. कारखान्याचा सगळा खर्च मी वाचवणार. मी कारखान्याची गाडी बंद करून टाकणार. चेअरमॅन फक्त जायला गाडी वापरेल, व्हाईस चेअरमॅन नाही, डायरेक्टर नाही.
ज्याला डायरेक्टर माझ्या पॅनलमध्ये व्हायचं त्यांनी या, ज्याला गाडी वापरायची त्यांनी माझ्या पॅनलमध्ये येऊ नका. गाड्या वापरण्याच्या करता डायरेक्टर मी करत नाही तिथं. एक मिनिट, हे सगळं ठरवूनच आलोय. तुम्ही फक्त माझं उभं राहा. जागा भरताना मी अजिबात कुणाचे लाड करणार नाही. कुणी कुणी काय काय उद्योग केले, त्यांनी एवढे उद्योग केले तरी मी भाव सांगला तिला. आता मी पुढच्या 5 वर्षाच्या करता येतोय बाळासाहेब, की हे सगळं मी थांबवणार आहे. मी छत्रपतीला आव्हान केलेलं होतं, थांबवलेलं आहे. तुम्ही बघा, पृथ्वीराज ज्याचं काय झाले होते, गाडी नव्हती आणली, अजून चेअरमन व्हायचे, पण चेअरमन झालेतच जमा. ज्यावेळेस एखाद्या निवडणुकीचा निकाल लागतो आणि कळलं ना की बाबा आता भाजप सत्तेवर येत आहे, तर देवेंद्रला लगेचच तिथं मुख्यमंत्री होणार म्हणून बंदोबस्त दिला जातो. लगेच शपथविधी व्हायच्या आधीच ही पद्धत आहे. पण तशा पद्धतीनं जे काही विरोधक टीका करणार हे काढणार आहे. तोडणी वाचून जे काही पुण्याच्या शिफारसी अजिबात चालून देणार नाही. तोडणी वाहतूक शेती अधिकारी ठरवेल कुणाला ऍडव्हान्स द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा. डायरेक्टरनी शिफारस करायचं काही कारण नाही. माझ्याकडे कागद आहे, कुणी कुणी शिफारस केली होती, मी तो दाखवतो. त्या डायरेक्टरला एकेकाला बोलून घेणार आहे. तुम्ही काय करता, तुम्हाला मी जीवाचं रान करायचं. मी आज उपमुख्यमंत्री, माझे महत्वाच्या काही मिटिंग सोडून आलो, घसा कोरडा करतोय, भाषण करतोय, लोकांचा विश्वास संपादन करतोय, आणि तुम्ही माझ्या मागे पाठीमागे हे असले धंदे करतात. आणि बदनामी तुमची होत नाही, माझी होती बदनामी. टाकता तुम्ही बदनामाजी पवार आहे का नाही टाकणाऱ्यांचं टोळकं तिथं. ही काय पद्धत आहे? अरे आई बापांनी जन्माला दिलेलं चांगलं काम करा, धंदा पाणी करा. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात या 5 वर्षात मी इतकं बारकाईनं लक्ष देणार आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर मी पहिलं काम करणार, तर ते तिकडलं घाण पाणी जाते ना, ते पाणी त्या ठिकाणी माझी परवाच मी आणि आमच्या पंकजाताई मुंडे माझ्याबरोबर माझी तिथं डीपीसीची मीटिंग होती आणि खरीप पूर्वची मीटिंग होती. त्या म्हणले दादा मी तुमच्याबरोबर येते आणि परत आपल्याला कॅबिनेटला यायचं, दुसऱ्या दिवशी मी तुमच्याबरोबर परत येते. त्यावेळेस आम्ही बोलत होतो. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, चांगली टीम पाठवून काय काय केलं पाहिजे ते करणार. हे सगळं करत असताना भावावर परिणाम होऊन देणार नाही. यशवराला विचारा, बाळासाहेबांना विचारा, तुमच्या माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तिथले सगळे रस्ते पुढे केलेत. एक पैसा माळेगावच्या सभासदांनी दिलाय का? नाही दिला. मी त्याची सगळी जबाबदारी स्वीकारली. अरे आपल्यात तेवढी धमक आहे. त्याच्यामुळे इथनं पुढं माळेगाव नीट ऐका. समोरच्या कारणांनी चॅलेंज द्यावं की मी ते सांगतो ते करणार आहेत का? मी भाव पण 5 वर्ष सांगण्यात येणार. केंद्राच्या ज्या योजना असतील त्याही मी पहिल्या माळेगावला आणला. त्याच्यामध्ये राज्याच्या योजना असतील तर ते सहकारी विभागाचे ते माझ्याकडनं सही होती. राज्य सरकारच्या ज्या योजना असतील, वित्त विभागाच्या हार्वेस्टिंगच्या, कृषीच्या योजना, हेही माझ्याच हातात आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मध्ये ज्या काही गडबडी झाल्या त्यावेळेस कानावर आल्या आल्या थांबवल्या. काही ठराविक लोकांचे पगारवाढ केली होती नाही, मी थांबवली ना. माझ्या कळलं तुम्ही थांबवली. मी कधी चुकीचं माझ्या माणसाकडनं होऊन देणार नाही. मला न विश्वासात घेता केलं तरी मी थांबवी. काही एमडी माझं ऐकणार, त्याला माहिती इथं नेता कोण आहे. त्या प्रकारे एक पण चुकीचं. काही माझ्या कामगारांना अजूनही रोजगार ठेवलेला आहे, त्यांचाही मी रास्ता, माझं पॅनल निवडून द्या, मी त्यांना देखील व्यवस्थितपणे ऍडजस्ट करेन. काय काळजी करू नका. या संदर्भामध्ये आज मी जे पॅनल करणार आहे त्याच्यात काही जण नाराज होणार. मी आपल्याला सांगतो, तुम्ही त्यांच्या नाराजीकडे बघू नका. तुम्ही या 19,651 सभासदांकडे बघा, त्यांच्या प्रपंचाकडे बघा, त्यांच्या भावाकडे बघा. हे सगळे बाकीचे प्रकार मी बंद करून टाकले.
तिथं इतर ज्या काही गोष्टी करायच्या, जसं मी काय सांगतो तिथं तर भाव चांगला होत होताच, पण मी जसं मार्केट कमिटीला मदत केली, मी दूध संघाला मदत केली, तसं मी कारखान्याला मदत करू शकत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे काय, म्हणजे CSR माझ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ऊर्जे. माझं पॅनल निवडून दिल्यानंतर शेतकऱ्याला सभासदाला तोशिष न लागता मी जर बाहेरचा पैसा इथं उभा करून दिला आणि तुमचा फायदा करून दिला तर काय तुम्हाला वाईट वाटायचं कारण? समोरचं पॅनल करून देणार आहे का? नाही. मी धडधाकट आहे, माणूस धडधाकट असला पाहिजे. आणि मी इथनं कुणालाही मुंबईला, पुण्याला, दिल्लीला बोलवणार नाही. फोन नंबर माझे 3-4 फोन नंबर आहेत. काही नंबर माझे फक्त मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महत्वाच्या लोकांना, पंतप्रधान कार्यालयाला, माझ्या अमितभाईंच्या कार्यालयाला, अशा ठराविक लोकांच्या करता मी तो फोन ठेवलेला आहे. त्याच्यातल्या जो काही माझे 3 नंबर आहे त्याच्यातला एक नंबर मी तो उचलतो त्या पद्धतीने. बाकीचा मी तो नेहमीचा उचलत नाही, पण मी मेसेज वाचतो आणि त्याच्यावर मी माझी कामं करत असतो. तो नंबर मी त्या बाबतीमध्ये देईन MD ला, खाते प्रमुखांना. मधून अधून VSI चे लोक तिथे येऊन बघतील, कारण मी VSI मध्ये डायरेक्टर आहे. त्यांना सांगेल की ते सगळं नीट चाललंय का बघायचं. आपलाच चांदगुडेवाडीचा चांदगुडे तो फार चांगल्या पद्धतीने मिल बिलचं काम करतो. काही काही ठिकाणी राज्यात आम्ही 55-110 ची मिल टाकली, 55-110 ची मिल. त्याच्यावर तिथं पण काही अडचण नाही. तिथंही तोशिष माझ्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांना लावून देणार नाही. आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यातले जर कुठले रस्ते असतील ते रस्ते 5 वर्षात पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे. माळेगावचा पैसा न घालता मत माझ्या पॅनलला निवडून द्यायला काय हरकत आहे? या सगळ्या गोष्टी आता सुनीलने एक आठवण केली. मागे भाव विजेच्या दराचे कमी झाले, 4.5 पर्यंत आले. मी 1.5 रुपये अनुदान दिलं, 6 रुपये भाव दिला, म्हणजे सगळ्या कारखान्यांना दिला की नाही विचार. उद्याच्याला ते मी करू शकतो, माझ्या समोरचं पॅनल करू शकत नाही. आणि मी पॅनल नीट ऐका, मी पॅनल फक्त राष्ट्रवादीचं करणार नाही. मी ज्या ज्या भागात चांगली लोक आहेत ते भले कुठल्याही पक्षाचे, तुम्ही माझं छत्रपतीचं पॅनल बघितलं, मी त्याच्यामध्ये पक्ष आणला का? आणला का? नाही आणला. तशा पद्धतीनं काही चांगले लोक आज इकडं तिकडं असतील तर त्यांनाही सामावून घेण्याची माझी तयारी. कारण माझं ध्येय चांगलं आहे की कारखाना चांगला चालला पाहिजे. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांचा फायदा आहे, त्याच बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी करू. या पद्धतीनं आपल्याला कारखाना चालवायचा. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यातनं साखर विक्री असते, त्याच्यातल्या अनेक गोष्टी. माझ्या इतक्या व्यापाऱ्यांच्या ओळखी आहेत की मी काही व्यापाऱ्यांना सांगू शकतो, मी इतक्या धावाधाव करत नाही. कारण एकदा म्हणजे पुरुषोत्तम दादावर जबाबदारी दिली त्यांनी बघावं, आता पृथ्वीराज जाचकांवर दिली त्यांनी बघावं, केशवरावांवर दिली त्यांनी बघावं. पण ह्यावेळेस मात्र प्रत्येक बारकाईनं मी माळेगाव कारखान्यामध्ये लक्ष घालणार आहे. एक अशा पद्धतीचा आभास निर्माण केला जातो की काही ठराविक लोकांच्या शिवाय तिथं चालतच नाही. मी सर्वांच्या पेक्षा जास्त चांगलं चालून टाकतो, कुठेही काही अडचण येऊन देणार नाही, भेदभाव करणार नाही. लागण तारीख वारच ऊस त्या ठिकाणी तुटते. आणि अजून एक सांगतो, पाण्याचं तर माझ्याच हातात आहे. पालकमंत्र्यांच्या हातामध्ये नीरा डावा कालवा वर तुमचं वीर भाटघर नीरा देवघर गुंजवणी, त्याच्यावर तिथं पण मी तुम्हाला सहकार्य करतो.
लाईटच्या संदर्भामध्ये पण सहकार्य करतो. अनेकांची इतर वैयक्तिक कामं असतात. मी आता पॅनल टाकत असताना कुणी माझ्याशी गंमत केली. मी आता 5 वर्षाच्या करता उपमुख्यमंत्री, साधं सुद्धा नाहीये, कारण आम्हाला 238 आमदारांचा पाठिंबा. त्याच्यामुळं अनेकांची कामं, कुणाचं एक्साईज मध्ये काम असतं, कुणाचं पीडब्ल्यूडी मध्ये काम असतं, कुणाचं पोलीस खात्यात काम असतं, कुणाचं डीपीसी मध्ये काम असतं, कुणाला कामं पाहिजे असतात ना. मी तर मागेच सांगितलं, ज्याला कामं पाहिजे त्यांनी पदाधिकाऱ्यावर नेत्यांनी काम करा सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होणार, इतरांच्याकडनं होणार नाही. आणि कुणी किती काही म्हणा, हा बारामती मतदारसंघ पवार साहेबांचा आणि माझा महाराष्ट्रातून देशात ओळखला जातो. सत्य काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे उद्याच्याला काही झालं तर मी एकनाथरावांना, देवेंद्रजी इथं हे माझा मतदारसंघ आहे, मी तुमच्या मतदारसंघात आलोय का? तसं कुणी जर सांगत असलं काही तर काही होऊन देणार नाही. पण मी पक्षाचं पॅनल करणार नाही. मी चांगल्या लोकांना बरोबर घेऊन पॅनल करतो. त्याच्यामध्ये भले ते माझ्या उमेदवाराला खासदारकीला बरोबर असू नसू, माझ्या आमदारकीला बरोबर असू नसू, मला आता इंटरेस्ट आहे 19,651 सभासदाला चांगला भाव द्यायचा, काटकसर करायचा. मधून अधून कधी काही वेगळं घडतं ते वेगळं अजिबात घडून न देण्याचा. तुम्हाला 13 तारखेला किंवा फॉर्म सगळे भरले जातील त्यावेळेस पण तुम्हाला अंदाज येईल. पण 13 तारखेला क्लिअर अंदाज कुणाच्या नेतृत्वाखाली झालं. आणि मग बरेच जण आपल्याला मदत करायला लागतील असा माझा विश्वास आहे. त्याच्यामध्ये संभाजी, आपण आपल्या बारामती तालुक्यातून नीरा डावा कालवा जातो, त्याच्यावर किती पूल बांधले आता? 22 पूल बांधले. 22 पूल. त्याच्यातले कितीतरी पूल माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्याही कॅनोलला बांधलेले. पूर्वी होते का 22 पूल? अजूनही करण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. का मी एका अधिकारवाणीने सांगतो? कारण अर्थसंकल्प माझ्या हातात आहे म्हणून मी सांगतो, नाहीतर मी उगीच ऐकत गप्पा मारल्या नसतात. मला माहिती आहे बजेट ज्यावेळेस मी देणार आहे अर्थसंकल्प, त्यावेळेस थोडासा इकडचं एक नाव वाढवलं की भरपूर फायदा आपला त्या बाबतीमध्ये होतो. आज पण ही सगळी कामं चाललीत ना बारामती तालुक्यात आणि बारामती शहरामध्ये, ते त्याचंच गमक आहे. हे पण आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपल्यामध्ये साधारण आपण 24-25 मध्ये 11,21,076 मेट्रिक टन ऊसाचं गळीत काढलं. बाकीचे कारखाने आता 90 दिवसावर, 85 दिवसावर, 100 दिवसावर असे आलेले आहेत. आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, करावीच लागणार आहे. आणि मी कालच अनास्करशी बोलून इथं आलो. त्यामध्ये आपण काय करणार आहे? आपला पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं की आपण त्याच्यामध्ये हे मी काय का तुमच्या फायद्याचं आहे आणि फायद्याचं सांगलेलं आहे. जगात आणि भारतात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात प्रभावीपणे चालू आहे. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपये त्या कामाकरता ठेवलेले. ऊस पीक आहे,
सोयाबीन आहे, तुमचं गहू आहे, सॉरी कापूस आहे, फळबाग आहे, अशी वेगवेगळी पिकं आहेत. अनेक कंपन्यांनी स्टार्टअप ही कामं करायला आता प्रयत्न करतायत. सारखे मला मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आमच्या एकनाथरावला भेटतायत. परंतु गेल्या 3 वर्षापासून आपलं जे कृषी विज्ञान केंद्र जे आहे त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड या कंपन्यांच्या तज्ज्ञांनी, नीट ऐका, जगातल्या फार नावाजलेल्या कंपन्या, पीक उत्पादनामध्ये 40% वाढ. म्हणजे अशोकराव, तुमचा ऊस 60 टन निघत असेल तर 40% वाढ, 24, म्हणजे अजून 25, म्हणजे 40% वाढ. पाण्यामध्ये 50% बचत आणि रासायनिक खतामध्ये 40 ते 50% बचत. त्याच्यावर जमिनीचं आरोग्य सुधारतंय, जमिनी चोपडत होत नाही. त्या जमिनीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपण देणार आहे. त्याच्यामुळे लो कार्बन इमिशन प्रोडक्ट तयार करण्याचं संशोधन पूर्ण तिथं केले गेलेले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे तज्ज्ञ, युरोपियन शिष्टमंडळ यांनी पण या प्रकल्पाला भेट दिलेली आहे. आपलं कृषी सचिवालय म्हणजे कृषी विभाग, रस्तोगी, सुरज मांढरे, सगळे लोक यांना देखील मी पाठवलेलं होतं. कृषी मंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांनी हा प्रकल्प पाहिला. शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर जाऊन व्हॅलिडेशन केलेलं आहे. ते तसेच सत्या नडेला आणि इलोन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकल्पाचं जागतिक स्तरावर कौतुक केलेलं आहे. सत्या नडेला आणि इलोन मस्क बारामतीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे फिलिपाईन्स, घाना, ब्राझील आणि व्हिएतनाम इत्यादी देशातून सदरच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची मागणी आलेली की तुम्ही आमच्याकडे करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळे आपला जो 1 तारखेचा सुचना एक साल, तो जो बरेच महिने चालतो, तो 16-18 महिन्याच्या कालावधीत तयार होणार ऊसाचं पीक आता या तंत्रज्ञानामुळे 12 महिन्यामध्ये उत्तम रिकव्हरीसह कोटीस तयार होतो. उत्तम रिकव्हरीसह म्हणजे 12 महिन्यातच रिकव्हरी पण वाढणार, पाण्याची बचत होणार, खताची बचत होणार, जमिनीचा पोत सुधारणार. आणि त्यामुळे खरीप तुम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल, उडीद घ्यायचं असेल, एवढा घ्यायचा असेल किंवा हे घेऊन मग तुम्ही पूर्व हंगामी ऊस घ्या आणि ऊस तोडपाट तुमची लवकर होईल. आणि रब्बीमध्ये तुम्ही हरभरा घ्या, गहू घ्या, कांदा घ्या, कुठलं तुम्हाला पीक आहे, मका घ्या, ते पीक घ्यायचं ते घ्या. त्याच्यामुळं पिकं 2 वर्षात ही घेतली जातील आणि रब्बी काढणीच्या नंतर आपल्याला ताक, ढेंचा हा पण काढतो आपण कधी कधी, तो लावल्याने जमिनीचा पोत पण तुमचा सुधारेल. सोयाबीनचं पण बेवड चांगलं असतं, हरभऱ्याचं पण बेवड चांगलं असतं. त्याच्यावर दोन्ही फायदे तुमचे होतील आणि उत्पादकता वाढेल असे निष्कर्ष सिद्ध झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात क्रॉपिंग पॅटर्नची एक नवीन दिशा मिळणार आहे, याच्यात क्रांती होणार आहे, याची नोंद घ्या. तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांना त्यांनी बँक 750 कोटी रुपये नफ्यात आणली. गेल्या वर्षीची बँक मला वाटतं 635 कोटी नफ्यात होती, त्याच्या आधी 620 कोटी का 15 कोटी आणि त्याच्या आधी 605 कोटी. ज्या बँकेने या अजित पवारला बदनाम करण्याचं काम काही प्रवृत्तीने केलं, ही बँक जर मी अडचणीत आणली असती तर 750 कोटी रुपये नफा झाला नसता, वाटोळ झाला असता. पण ठीक आहे, बदनामी आपण सहन केली. कारण तुम्ही पण बघता बारामतीतल्या संस्था मी कशा चालवतो, जिल्ह्यातल्या संस्था कशा चालवतो. आणि माझी काल बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक योजना मी पहिली महाराष्ट्रात तुमच्याकडे जाहीर करतोय की एक नवीन योजना आम्ही आणतोय, ज्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी पार्टिसिपेटरी फार्मिंग ही संकल्पना
अंमलात आणण्याचा आम्ही ठरवलंय। सदर योजनेमार्फत राज्य सहकारी बँक ही कारखान्यांना वित्त पुरवठा करेल। साखर कारखाना आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान देणारी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र बारामती तत्सम संस्थांचे तशी अजून कुठले असले तरी सामंजस्य करार होईल। हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं नियोजन आमचं आहे। शेतकऱ्यांच्याकडे गतवर्षीच्या तुलनेत त्याच क्षेत्रातून अधिक उत्पादन प्राप्त झाले तरच या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक केलेला निधी संबंधित कारखाना केन डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत कपात करेल। म्हणजे इथं जर सभासद कुणी असेल अविनाशने ते लावलंय आणि अविनाशचा ऊस 60 टनाच्या ऐवजी 90 टन निघाला, हे तर आकडेवारीने सिद्ध होणार। ते सिद्ध झालं जास्तीचा ऊस तरच तुम्ही पैसे द्यायचे, काय माहिती तर पैसे द्यायचे नाही। जेपी शंकरा फार विचारपूर्वक हे सगळं आणलंय। शिरसनं पार्लवाडी सगळं पार्लवस्ती सगळं नीट ठेवलं पाहिजे। निकाल आला का स्वस्त धान्य दुकानाचा? मी हेरिंग घेतलं त्याला, ये म्हणलं शंकरा या या या। मंत्री हेरिंग घेत होते, मंत्री होते अजित पवार समोर शंकरा हो जातं ते काढत नाही। तर या पद्धतीनं हे गरीब हे वाढलं तरच आपल्याला पैसे द्यायचे आणि गाळप क्षमतेसाठी लागणारा ऊस त्या परिक्षेत्रात उपलब्ध होईल। ऊसाची रिकव्हरी वाढेल, शेतकऱ्यांना 2 पिकं ज्यादा घेता येतील, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हायला मदत होईल। यासाठी ही नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण आणतोय आणि त्यामध्ये माझ्या सोमेश्वर कारखाना, माझा माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना इथल्या सभासदांच्या करता आपण तो राबवतोय। साधारण 2.5 कोटी रुपये राज्य सहकारी बँक तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे। जे पुढे फर्स्ट कम फर्स्ट पुढे येतील, उत्पन्न वाढल्यावरच पैसे द्यायचे। थोडस जिरायत भागामध्ये सहकाऱ्यांनी तिथं काय करायचं मी ते ठरविल, कारण तिथं पाणी असलं पाहिजे। जर उन्हाळ्यात झटका बसला तर पाणीच नाही मिळालं तर मग टनेज वाढणार नाही। त्याच्यावर तिथं मी आता बंद पाईपलाईनचं वगैरे पाणी आणतोय, पुरंदरचंही काम जोरात चाललेलं आहे, त्याच्यावर तिथंही काही अडचण येऊन देत नाही। तिथं थोडं अजून तुम्ही कळ काढा, परंतु यंदाच्या वर्षभरात ही बरीचशी कामं हातानिराळी करण्याचं माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे। त्याच्यावर आपलं उत्पादन वाढवण्याच्या करता तुम्ही जर मी उभं केलेलं पॅनल निवडून दिलं तर हा फायदा होणार। म्हणजे आता बाबासाहेब माझं कुणी काय कसं ते कोणात न जाता अरे याला घेतलं नाही त्याला घेतलं नाही उगीच कुणी कोणाला तरी उचवायचं काम करू नका। काही जण म्हणतात की आता वर्गणी इतकी काढायची तितकी काढायची, हा इतका देणार आहे तो तितका देणार आहे, ठीक आहे त्यांचा धंदा लखला। त्या संदर्भामध्ये आपल्याला जेवढा काही निवडणुकीत नियमाप्रमाणे खर्च करता येतो तेवढी खर्च करायची माझी धमक आहे। ते काही तुम्ही काही काळजी करू नका, जे पॅनलने निवडून देईल ते पॅनल त्या पद्धतीने खर्च करेल। म्हणजे काय पोस्टर्स लावणं, बोर्ड लावणं, पत्रिका देणं। मी त्यावेळेस स्पष्ट सांगतो, माझ्या हातात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा वापर करणार आहे। मी उगीच कुणावर अवलंबून राहणार नाही। जर कुणी असेल तर सभासद तसे कमीच आहे, आपल्याकडे हजारो कार्यकर्ते, हजारो माझे सहकारी पण आहेत। कोण कुठं आहे कोण कुठं आहे कोण कुठं आहे ते बोलत नाही, नाहीतर लगेच आमच्यावर संयुक्तचा भंग केला। हे काय करायचं ते मी करीन। मी सगळ्या यंत्रणा कामाला लावणार आहे आणि त्या पद्धतीनं त्या जबाबदारी त्यांच्यावर टाकणार आहे। मी नेहमी माळेगावचं इलेक्शन करायचो तसं यावेळेस करणार नाही। मी खूप सगळे प्रयत्न केले, परंतु काहींचे स्वभाव हट्टी आहे, मी पण हट्टी डबल आहे त्यामध्ये। आणि अरे बाबा आम्हाला कुठेतरी बाकीच्या 25 मधल्या 40 मधल्या 45 50 60 मधल्यांनी कधी बघायचं।
56 होय शामराव, तुम्ही माझे नातेवाईक आहात, केवढा वेळ माझं नातं आहे, मला सगळी नातेगोती माहिती आहे, फक्त मी निवडणुकीत काढत नाही. मी मनात ठेवतो. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की थोडं सभासदांनी पण विचार करा ना की बाबा कुणाच्या हातात आपण कारखाना देतो. त्या प्रकारे आणि हा एवढा सगळा फायदा मी जर करून देणार असेल तर माझ्या विरोधकांनी पण विचार केला पाहिजे, अरे ही एवढं करते ते ह्यालाच देऊ. त्याचं कारण असं आहे, भाव देणार मागे ज्या 5 वर्षामध्ये भाव चांगला देत असताना काही थोडं बहुत चुकलं असेल तेही 100% दुरुस्त करणार, तेही जाहीर केलेलं. एकही बिल हॉटेलचं कारखान्यावर येणार नाही. ज्याला जायचं डायरेक्टरला त्यानं स्वतःचे पदरचे पैसे खर्च करावे, चहा खर्च करावा, आणि भत्ता असेल तर भत्त्यात भागलं तर ठीक, नाही तर तुझं तुला लागला. पॅनल मध्ये उभं राहायचं असेल तर राहा, नाही तर आपलं पेट्रोल पंपावर तिथं बरं चाललंय. तर या प्रकारे शिक्षण स्कॉलरशिपचे पैसे राहतात. स्कॉलरशिपचे पैसे कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. गव्हर्नमेंट मध्ये कोण आहे? याजी पॉवर कोणतरी आहे, ती वित्त विभागच देतो. मागचे पगार म्हणजे छत्रपती, ते एक सांगायचं राहिलं, माळेगाव शिक्षण संस्थेमध्ये जर यदा कदाचित नवीन प्रकल्प राबवायचा असेल तर तो प्रकल्प CSR मधनं उभे करायची जबाबदारी या पट्ट्याची. ते 5 कोटीचा असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, पुरवले साहेब काही काळजी करू नका. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होती. आता बाबूराव तुम्ही मला सांगा, आता काय करणार? बाळासाहेब तुम्ही सांगा, आप्पासाहेब तुम्ही सांगा. म्हणजे ह्याच्यात काहीच मी ठरवूनच आलेलो होतो. मी पहिल्यांदा सगळ्यांना चाचपण्याचा प्रयत्न केला तर मला हुडीत करतात. हुडीत अरे मी हुडीत करण्यासारखं आहे. मी पण एकदा हाताला पेटल्यावर मी पण बघणार की काय नक्की लोकांना करायचं. लोकांना या सगळ्या गोष्टीचा माझ्या 37 गावामध्ये फायदा करून घ्यायचा आहे आणि चांगला भाव घ्यायचा आहे आणि केंद्राच्या शासनाच्या सगळ्या योजना पण त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मध्ये जे काही ते कदाचित आता भाषणात सांगतील असं झालं, हे तसं झालं. अहो काही लोक तर 5 वर्षामध्ये बोर्डात पण आले नाही मिटिंगला. आले का मिटिंगला? मग जर तुम्ही बोर्डातच मिटिंगला 5-5 वर्ष येत नाही निवडून जाऊन, पण काय तुम्हाला कारखान्याच्या बद्दल आपुलकी आहे? काही लोक 2.5 वर्ष बोर्डात आले नाही. आलं का बाळाचं? भावकीचा प्रश्न असल्यावर बोलणार आमची पावकी कमी आहे, पण तुम्ही सगळे त्याच्यावर माझं चांगलं. मित्रांनो, त्याच्यात नात्या गोत्याचा, भावकीचा, जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठलाही विचार करू नका. मी फार जबाबदारीने सांगतोय, मी इतकं अधिकारवाणीनं तुमच्याशी बोलतोय. मी कुठलाही वायफाय खर्च माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा उद्याचा 5 वर्षात होऊन देणार. उगीच काही कार्यक्रम घ्यायची गरज नसेल तर कार्यक्रम पण घ्यायचं कारण नाही. जे कार्यक्रम घ्यायला पाहिजे ते कमीत कमी कशा पद्धतीने आपल्याला करता येतील. आपली माळेगावची वसाहत फार जुनी झालेली आहे. आता व्हर्टिकल चालते. मी पुरुषोत्तम दादाला व्हर्टिकल इमारती बांधायला लावल्या. पाहून बघा त्या सोमेश्वरला भाव देत केलंय. मी कसं करायचं, काय करायचं, सभासदांच्या भावावर कसा कमीत कमी खर्च टाकायचा ती जबाबदारी पाहिजे माझी. त्याच्यात अजिबात कुठं तुम्हाला मी वेळोवेळी दर आता जसं 5 वर्षामध्ये काही
ठळक वैशिष्ट्य मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीने त्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी ते सांगायचं आहे. म्हणजे मी जरा जास्त तिथं येणं जाणं वाढवेल. मी माळेगाव कारखाना माळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्याच्यामुळे तिथं पण निधी दिला तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माळेगाव कारखान्यालाच होणार. नगरपंचायतीतनं माळेगावच्या परिसरातली काही कामं कॉलनीतले रस्ते मी त्याच्यातनं केले. कोण मला म्हणणार थोडं कशाला केलं आणि मी पैसे मंजूर करून आणले, मी कुठं करीन? फक्त ते नियमात बसवायचं कसं ते माझं काम. कारण लोक तिथं जाहीर करतात, माझी शाळेतली मुलं जाहीर करतात आणि मी केलंय हे सिद्ध करून दाखवलं. माळेगाव शैक्षणिक संकुल जाऊन बघा कसे टायर रोड केले, गेले की नाही. त्यामुळं धनंजयराव सगळ्यांनी आता नीट लक्षात घ्या. ती करत आलंय का रे? करत तिथं लय मोठा नेता झाला. ते रवी आलाय का? रवी रोहिणी भेटली होती तिकडे कुठं? आंबेजोगाईला. नाही मला भेटली होती. तिचं माहेर आहे ना, त्याची सासूरवाडी तिचं माहेर. तर ह्या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाणार आहे. ह्याच्यातलं कुठलंही आता सांगितलेलं भाषण टेप करून ठेवा. ह्याच्यातलं कुठलं आणि जर कुठलं राहिलेलं असेल तर प्रचाराचा नारळ फोडताना ते पण मी त्या ठिकाणी सांगेन. पण पॅनल करत असताना कुणी घुसणे फुगवे वगैरे असं अजिबात करू नका. सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारख्या होतात असं समजण्याचं कारण नाही. काहींनी मनाचा मोठेपणा दाखवून आपण स्वतःच सांगा की दादा यावेळेस आता मी जरा थांबतो असं पण काहींनी जरा सांगा. कारण त्या संदर्भामध्ये काहीतरी इकडं म्हणायचं दादा थांबतो, तिकडं दादाला लावायचा घोडा, तसं काही करू नका. म्हणजे आपलं तर तसं काही करू नका. हे लपून छपून राहत नाही. फार बारकाईनं सगळ्या यंत्रणेचा वापर करून ही निवडणूक लढवणार आहे. कुणाला काही म्हणायचंय, कुणाला काही करायचं, ही सहकार्याची निवडणूक आहे. त्याच्यावर मी सगळे कोण समजा कोणाचं कोण मी छत्रपतीचे पण मगाशी बोर्ड सगळं मला भेटायला आलं होतं. म्हणलं तुम्हाला आता बापूंनी मी आणि मामानी एवढ्या मताधिक्याने निवडून आणलंय. आता तुम्हाला इकडं पण पावणे रावड्यात मित्रपरिवार गुणवडी डोरलेवाडी हा जो भाग आहे हा छत्रपतीला पण आणि माळेगावला पण. अरे होय बाबा दिलं ना. त्याच्यामध्ये माळेगाव आणि छत्रपती या दोन्हीकडं काही जण सभासद आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर मेरठ बारामती हे अशी काही गावं आहेत. त्याच्यावर तिथं व्यापारी बंधू आहेत, इतर सहकारी आहेत, सगळे काही आहेत. त्याची व्यवस्थितपणे शहानिशा करून ही सगळी जबाबदारी पार पाडायची. आपल्याला साधारण 1000 मतामागे एक उमेदवार. जर 19,000 आपली 19,600 म्हणजे गडीवर 20,000 झाला. गडीवर 20,000 मत आहेत तर त्या 1000मागे एक उमेदवार असे 20 उमेदवार आणि एक प्रवर्गाचा काय 100 एकत्र होते. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यात सहकार्याची भूमिका घ्या. मी आपल्याला दाव्याने सांगतोय, मला आजपर्यंत कारखान्याची निर्मिती झाल्यापासून नीट आहे का, माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाल्यापासून आता केशवरावांचा बोर्डाचा या टर्मचा शेवट होईपर्यंत नवीन 5 वर्षाचा तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने निवडून दिलं तर या सगळ्या कारकिर्दीपेक्षा ही उद्याची 5 वर्षाची कारकीर्द माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आर्थिक संपन्न करण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता वेगवेगळ्या योजनांचा लाभ माळेगावच्या सभासदांच्या भावावर परिणाम न होऊन देता व्यवस्थितपणे आपण करणार आहोत. त्याकरता सगळ्यांनी साथ देणं नितांत गरजेचं आहे.
आता कुणाला 2च्या पुनर्मितीत आहे, कुणाला भेटायचं. नितीन कोण? जगताप. डी जगताप आणि नितीन आठवले कुणाच्या वाढदिवसात? त्यांच्या का माझ्या? माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये पुणे येथील बायोरॅड मेडिसिस यांच्या सहकार्याने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेतलं आहे. माझी स्वतः डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आहे. ऑपरेशन उत्तम दर्जाचं होणार आहे, तरी गरीब आणि गरजू लोकांनी त्याचा लाभ घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे, माझ्या मतदारांना विनंती आहे, माझ्या नागरिक बंधू भगिनींना त्या निमित्तानं विनंती आहे. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊ. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या माळेगाव आणि इकडच्या कार्यक्षेत्रामध्ये आणखीन काही राज्य सरकारच्या वतीनं जसं पोलीस स्टेशन आणलं, जसं आता यानं सांगितलं तसं क्रीडा संकुल वगैरे केलं. आता सोमेश्वरला पण आपण क्रीडा संकुल पशुवैद्यकीय ते माळेगावच्याच कार्यक्षेत्रात येतं. 560 कोटीचं पशुवैद्यकीय कॉलेज आहे, कार्यालय कॉलेज, मेडिकल कॉलेज एवढा. म्हणजे त्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं त्याच्यात सगळ्या गोष्टी घडतायत आणि ह्या प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. म्हणून माझ्या सर्व सभासदांना आव्हान आहे की यामध्ये मी जे 21 लोकांचं पॅनल करणार आहे त्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याशी त्या निमित्तानं संपर्क साधावा. मला तो उमेदवार त्या 21 मध्ये घ्यावा असं वाटत असेल तर मी त्याचं वेलकम करायला तयार आहे, स्वागत करायला तयार आहे, त्याला घ्यायला तयार आहे. पण त्यांची प्रतिमा चांगली असली पाहिजे, स्वच्छ चारित्र्य असलं पाहिजे, स्वच्छ पेय प्यायची त्याला सवय असली पाहिजे, स्वच्छ म्हणजे निर्मळ पाणी प्यायचं. साधू संतांनी तेच आपल्याला सांगितले. तुकोबा महाराजांनी, पांडुरंगांनी, ज्ञानेश्वर माऊलीने तेच आपल्याला सांगितले. त्याच्यामुळं या प्रकारे वेळ देणारे, आपल्या स्वतःच्या वाहनाने येणारे, एखादा गरीब असेल, गरीब पण अनुदानी कार्यकर्ता असेल आणि लोकांना हवासा वाटणार असेल, त्याच्याकडे यायला मोटरसायकल नसेल तर मी त्याला मोटरसायकल विकत घेऊन दिलं. म्हणजे असंही कुणी गरिबांनी समजता कामा नये. आम्ही गरीब आहे, ह्याच्याकरता रात्रंदिवस राबतोय, एवढी लोक माझ्या बरोबर आहेत, फक्त आम्ही गरीब आहे, आमचं वाहन नाही म्हणून. आता सगळ्याकडे मोटरसायकल असतात, पण जर एखादं असलं, गाडी नाही मोटरसायकल, त्याच्या मी पण पहिल्या इलेक्शनला दत्तू पाटील नसेल त्याच्यामध्ये पहिल्या इलेक्शनला बुवासाहेबांना माहिती, बुवासाहेब गावडेंना मी पहिल्या इलेक्शनला 5 वर्ष जावाला रे, जावालाही मोठी झाली, राजदूतवर जायचं, मिटिंग करायचं. तसं आपल्याला काय, आपण कडब्याच्या वर गेल्यावर बसून कडबा आणलाय, तसं काय आपण सगळे काम केलेले आहे. तो पण तिथपासून इथपर्यंत पोहोचलो. बेंगलोरून गाई आणल्या, शेण काढत काढत, दारा काढत काढत, म्हणजे 2 दिवस त्या गाडीत बसून बियाणे दादा. तेव्हा सांगायचं तात्पर्य, आपल्याला सगळ्याची सवय. मात्र तुमच्यामुळं आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो, तुमच्यामुळं 11व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आणि आताची एकंदरीत परिस्थिती बघता बहुतेक ते रेकॉर्ड या 5 वर्षामध्ये मोडलं जाईल. पूर्वीचं जे कुणाचं असेल ते आपल्याला रेकॉर्ड मोडायचं नाही, आपण जनतेची कामं करायची. त्याच्यामध्ये कुठं तुमचे पाण्याचे प्रश्न असतील त्याच्याबद्दल पण वेगवेगळे. आता नदी सुधार कार्यक्रम आहे, त्या नदी सुधार कार्यक्रमात आता आम्ही पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवतो. तो कार्यक्रम राबवून मला सोमेश्वर, माळेगाव, छत्रपतीला, तिन्ही कारखान्याच्या शेजारून नदी गेली. तिथं काही
योजना केंद्राची आणता येईल. केंद्राच्या खूप मंत्र्यांची आता माझ्या ओळखी झालेल्या. उद्याच्या 24 तारखेला रात्री खूप मोठी लग्नाची तिथी आहे 24ला. मुख्यमंत्र्यांचं माझं ठरलेलं आहे दिवसभराची सगळी लग्न करायची. शेवटचं लग्न अभिमन्यू पवार यांच्या घरातले आमचे आमदार औस्याचे ते करून 9ला मी दिल्लीला निघून जाणार आहे 9 वाजता. कारण 25 तारखेला दिवसभराची पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आमची सगळ्यांची बैठक एनडीएचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ठेवलेली आहे. त्यामुळे एकनाथराव शिंदे मी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलेलं आहे. त्यामुळे मी रविवारी दिवसभर तिथं आहे. हे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या अनेकांच्या ओळखी आहेत. मी अनेकांना शब्द टाकून आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना आतापर्यंत पवार साहेबांनी फायदा केला त्याच्याबद्दल दुमत नाही. कारण माळेगाव शैक्षणिक संकुल आता विरामत काका नाही आहेत, परंतु तेव्हा साहेबांनी जी मोठी रक्कम उपलब्ध करून दिलेली होती त्यावेळेस काही वेळेस विरामत काकांनी त्याच्यातनं पगार पण बाळासाहेब मागवले होते, म्हणजे शिल्लक होते म्हणून. तशा पद्धतीनं आपण जसं मागे आम्ही सोमेश्वरला पण 6 कोटी रुपये काहीतरी दिलेले होते. फॉर्म भरण्याची पद्धतीबाबत काय बोलायचं? मी सांगितलं ना आता एवढं